नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. उद्या आली आहे नवीन वर्षातील पहिली चतुर्थी. अंगारकी योग हा आलेला आहे आणि जेव्हा अंगारकी चतुर्थी येते तेव्हा ती सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते. आणि या अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी एक सेवा करायची आहे. तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक उपाय उद्या संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू आपल्याला जाळायची आहे. यासोबतच काही सेवा देखील आपल्याला करायची आहे. तर कोणती सेवा करायची आहे आणि कापुरासोबत आपल्याला कोणती वस्तू जाळायची आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, उद्या चतुर्थी आल्याने गणपती बाप्पांची सर्वच जण यथाशक्ती पूजाही करणार आहेत आणि तसेच गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपण अभिषेक देखील करत असतो. तर अभिषेक केलेले जे तीर्थ असतं तर ते तीर्थ आपल्या मुलांना प्यायला द्यावे. खूप चांगलं असतं. असं म्हटले जाते की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे, ते बुद्धीची देवता आहे आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी, त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी. यासाठीच आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक केलेलं जे तीर्थ असतं तर ते आपल्या मुलांना प्यायला द्यावे. तर उद्या आपल्याला 21 दुर्वा घ्यायचे आहे. 21 दुर्वांचा बंच आपल्याला करून घ्यायचा आहे आणि तो बंच आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचा आहे. मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडून देखील तुम्ही ही सेवा करून घेऊ शकता. शेंडी समोर करून आपल्याला दुर्वा आपल्या हातावर ठेवायची आहे किंवा मुलांच्या हातावर दिल्या तरीही चालेल. आणि त्यानंतर गणपती अथर्व शीर्षाचे आपल्याला 11 वेळा पठण करायचं आहे. मुलं मोठी असतील तर त्यांना देखील तुम्ही हा उपाय करायला सांगू शकता. त्यांनाही गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायला सांगू शकता किंवा मुलांच्या हातावर दुर्वा ठेवून तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचे 11 वेळा पठण करू शकता. तर ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता. यासोबतच एक वेळा गणपती स्तोत्रमचे देखील पठण करायचे आहे आणि हे झाल्यावर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा, माझ्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होऊ दे, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळू दे, अशी आपल्याला प्रार्थना करून दुर्वा या आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचा आहे. तर देठाचा भाग हा गणपती बाप्पांकडे करून दुर्वा आपल्याला अर्पण करायची आहे. या दुर्वा तुम्ही हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये देखील करू शकता किंवा घरामध्ये केला तरीही चालेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला त्या दुर्वा निर्माल्यामध्ये टाकायच्या आहे आणि ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता. त्यानंतर संध्याकाळी आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे किंवा छोटासा तुकडा तुम्ही खोबऱ्याचा घेतला तरीही चालेल आणि त्या खोबऱ्यावर आपल्याला 2 कापूर जाळायचे आहे. तर हे तुम्हाला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचे आहे. तर प्रदोष काळापासून ते रात्री 11 पर्यंत केव्हाही तुम्ही हे करू शकता. खोबऱ्याच्या वाटीवर कापूर जाळत असताना आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जोपर्यंत कापूर जळेल तोपर्यंत तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, संकट, त्रास हे सर्व दूर होतात आणि जे काही आपल्या आयुष्यामध्ये दुःख, संकट आहे, जो काही त्रास आहे तर तो दूर होऊ दे, अशी प्रार्थना आपल्याला गणपती बाप्पांना करायची आहे. ही सेवा अगदी कोणीही करू शकतं. फक्त मासिक धर्म, विटाळ, सुतक असेल तर ही सेवा करू नका. बाकी इतर कोणीही, स्त्री, पुरुष, मुलं कोणीही ही सेवा करू शकता. ही सेवा झाल्यानंतर जे खोबरं आहे तर ते तुम्ही लगेच निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा दुसऱ्या दिवशी देखील तुम्ही ते टाकू शकता. त्यासोबतच जे कोणी नोकरीसाठी प्रयत्न करत असतील तर त्यांनी देखील गणपती बाप्पांची सेवा ही करू शकता. गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर ती तुम्ही उद्या घेऊ शकता. अंगारकी योग आहे त्यामुळे तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती ही घेऊ शकता. त्या मूर्तीवर अभिषेक करून तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता. तर बघा, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या सेवेने, त्यांच्या पूजेने आपण करत असतो. गणपती बाप्पांची पूजा, सेवा केल्याने आपले अडलेली कामं होतात, अडकलेले पैसे आपल्याला मिळतात. आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी चालू असतील तर त्या दूर होण्यासाठी गणपती बाप्पांची सेवा ही आवर्जून करा. आणि उद्या तर अंगारकी योग आहे त्यामुळे तुम्ही या सेवा चुकवू नका.